नमस्कार, पल्लवी महाडिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आषाढामध्ये केल्या जाणाऱ्या कापण्या बनवतोय। अगदी खुसखुशीत लागतात, नक्की करून बघा। ही बघा, इथं मी ना गूळ घेतलाय 2 वाटी, 1 वाटी पूर्ण मोठी वाटी आहे ही मी गूळ घेतलाय आणि ह्याच्यामध्ये ना 1 कप पाणी टाकून ना हे मी नुसता गूळ विघळवून घेणार आहे पाण्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये 1च कप मी पाणी टाकणार आहे आणि हा गूळ आहे ना गॅसवरती ठेवून ना पूर्ण विघळून घ्यायचं। चमच्याने ह्याला ढवळत राहायचं आणि विघळून घ्यायचं ह्याला। हे बघा, इथं मी गॅसवरती ठेवलंय आता आणि हे पूर्ण असं चमच्याने ढवळत राहायचं, म्हणजे हे जे गूळ आहे ना गूळ पूर्ण विरघळतो। आता बघा, इथे हा पूर्ण विरघळलाय बघा। थोडासा एक ढिका राहिलाय, तर 2 मिनिटासाठी ठेवलं की हे विरघळतं। नंतर थोडंसं कोमटी होऊन द्यायचं। तोपर्यंत एका बाजूला आपण ना बडीशेप घेणार आहोत। ही बडीशेप घेतली आहे, मिक्सरला थोडी ओबडधोबड फिरवून घेणार आहे। आणि ही बडीशेप आणि हे तर आहे ना, इथं मी तेल तापत ठेवलं आहे आणि सुंठ पावडर दोन्ही मिक्स करून घेणार आहे। इथं कणिक मी 2 वाट्या घेतल्या आणि 2 वाट्या ज्या गूळ घेतलेला 1 वाटी आणि कणिक मी तर 2 वाट्या घेतल्या। त्याच्यामध्येच बेसन पीठ इथं मी बारके 2 चमचे घेणार आहे आणि ते पण मी चाळून घेणार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काही गुठळ्या वगैरे असतील तर निघून जातात। हे बघा, असं मी चाळून घेतले दोन्ही पिठं। आता ह्याच्यामध्ये आपण ना बडीशेपची पावडर आणि सुंठ मी किसून घेतलेली बारक्या किसणीनं, ती पण मी ह्याच्यामध्ये चाळून घेणार आहे, कारण ह्याच्यामध्ये एखादी मोठे पण हे आले। आणि ही बडीशेप आहे ना ती ओबडधोबड मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे, कच्चीच भाजलेली नाही आहे। आणि ही पण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे। आणि एका बाजूला मी तेल गरम करत ठेवलं होतं, थोडंसं मीठ टाकलं आहे बघा ह्याच्यात। आणि 2 मोठे चमचे ना तेल गरम करत ठेवलेलं होतं मी, म्हणजे साधारण 1 पळीभर तेल मी इथं गरम करत ठेवलेलं। आता ही सगळी पिठं मी एकसारखी कालवून घेणार आहे आणि ते कडलेलं तेल आहे ना ती ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहे मी। हे बघा, हे गरम गरम आहे तोपर्यंतच ह्याच्यात ओतायचं आणि बारक्या चमच्याने हलवायचं, म्हणजे कसं चटके बसणार नाहीत हाताला। नंतर हाताने हे एकसारखं कालवून घ्यायचं आहे तेल। आणि जो आपण गूळ विघळवून घेतला होता ना तो आपण ह्याच्यामध्ये थोडा थोडा घालून शिना ना घट्ट अशी मळून घेणार आहे ही कणिक। हे बघा, इथं ते गुळाचं पाणी आहे ना एकदम कोमटी झालं आहे, एकदम गरम गरम घेतलेलं नाही आहे, कोमटी झाली। आता ह्याच्यामध्ये घालून थोडं थोडं आपण ह्याचा गोळा एक तयार करून घेणार आहोत। जास्त पातळ नाही करायचा, आपल्याला घट्टच ठेवायचा आहे। हे बघा, इथं मी असा मळून घेतला आणि इथं फक्त 5च मिनिटासाठी मी हे झाकून ठेवणार आहे आणि लगेच करायला घेणार आहे। इथं मी गोल बघा पोळी लाटून घेतली, ह्याला खसखस लावून मी लाटून घेतले आणि अशा कापण्या करून घेतल्यात। आता इथं मी तेल गरम करत ठेवले एका बाजूला। आता इथं आहे ना मी तळून घेणार आहे, अशा खरपूस अशा लालसर होईपर्यंत तळून घेणार आहे। हे बघा, आपल्या कापण्या अशा तळून झालेत, खायला खूप सुंदर लागतात। आणि आषाढ महिना चालू झाला की नाही की कापण्याची आमच्यात नक्कीच आठवण होते सगळ्यांना खायला। एकदम किती पण दिवस ह्या राहिल्या ना तरी एकदम खुसखुशीत अशा राहतात, कडक होत नाहीत। नक्की करून बघा।